नमस्कार. आपण सगळेच रोजच्या प्रवासात रिक्षा किंवा टॅक्सी नक्कीच वापरतो, बरोबर? पण आता महाराष्ट्रात हा रोजचा प्रवास पूर्णपणे बदलणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने एक असा नवा नियम आणलाय, ज्यामुळे आपला हा दररोजचा अनुभव एका नव्या वळणावर जाणार आहे. जरा विचार करा, रोजच्या घाईगडबडीत आपण रिक्षात बसतो आणि जर चालकाला आपली भाषाच समजली नाही तर? संवादातील या अभावामुळे अनेकदा गैरसमज होतात हे आपण पाहिलंच आहे. पण आता जर एखादा ऑटो किंवा टॅक्सी चालक मराठी बोलूच शकत नसेल तर पुढे नेमकं काय होईल? आजच्या या विश्लेषणात आपण याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. नवा नियम आणि त्याची डेडलाईन, प्रवाशांशी संवादाचे नवे नियम, ही महाकाय प्रशिक्षण मोहीम, अभ्यासक्रमावर सुरू असलेला वाद आणि सर्वात शेवटी परवाना आणि कायदेशीर कारवाई. चला सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. हा नवा नियम नेमका सांगतो तरी काय आणि त्याची अंतिम मुदत काय आहे? राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अतिशय स्पष्ट इशारा दिलाय. ते म्हणालेत की 15 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. याचा सरळ अर्थ असा की 15 ऑगस्ट 2026 पर्यंत राज्यातील सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक पातळीवर मराठी भाषा शिकणं सक्तीचं असणार आहे. ही एक अतिशय ठाम आणि फायनल डेडलाईन आहे. आणि हो, हा काही फक्त एका शहरापुरता मर्यादित नियम नाहीये. हा नियम मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, अगदी डहाणूपर्यंत एकाच वेळी लागू होणार आहे. यात सर्वात मोठा गेम चेंजर काय माहितीये? हा नियम फक्त काळी पिवळी टॅक्सी किंवा साध्या रिक्षांपुरता नाहीये, तर ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या आधुनिक ॲप बेस्ड सर्व्हिसेसना सुद्धा तो लागू पडणार आहे. हा खऱ्या अर्थाने एक खूप मोठा प्रादेशिक बदल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. प्रत्यक्ष प्रवाशांशी संवाद साधताना हे नियम कसे लागू होतील? हा नवा नियम संवादाची एक अतिशय छान पद्धत समोर आणतो. प्रवाशांसोबत सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी चालकांनी कसं बोलावं हे यात ठरवून दिलंय. उदाहरणार्थ, महिला प्रवाशांशी बोलताना चालकाने आदराने ताई किंवा मावशी असंच म्हटलं पाहिजे, तर पुरुष प्रवाशांसाठी भाऊ किंवा काका हे शब्द वापरणं बंधनकारक असणार आहे. ऐकायला किती छान वाटतं ना? यातून नक्कीच एक सुरक्षितेची आणि आपलेपणाची भावना निर्माण होईल. या संपूर्ण मोहिमेची थीमच मुळी महाराष्ट्र माझी, मराठी माझी बोलली भाषा अशी ठेवण्यात आली आहे. मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्थांनी मिळून यासाठी चक्क एक कन्व्हर्सेशन गाईड म्हणजेच व्यावहारिक संभाषण मार्गदर्शिका तयार केली आहे. प्रवाशांशी नम्रपणे कसे बोलायचं, भाड्याविषयी माहिती कशी द्यायची, अशा रोजच्या वापरातल्या छोट्या आणि सोप्या वाक्यांचं ट्रेनिंग यात दिलं जाणार आहे. आता हे सगळं छान वाटत असलं तरी प्रश्न उरतो तो अंमलबजावणीचा. आपला तिसरा मुद्दा तोच आहे, ही प्रचंड मोठी प्रशिक्षण मोहीम आणि शिक्षक. विचार करा, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या अमराठी चालकांना अचानक मराठी शिकवायचं कसं? यासाठी हा 4,500 आकडा लक्षात घ्या. मोहिमेचा आवाका किती प्रचंड आहे याचा हा थेट पुरावा आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ अशा संस्थांच्या माध्यमातून तब्बल 4,500 शिक्षकांची फौज केवळ या प्रशिक्षणासाठी उभारण्यात आली आहे. हे सगळे शिक्षक राज्यभर उभारलेल्या केंद्रांवर चालकांना धडे देतील. आणि साहजिकच या मोठ्या मोहिमेला बजेटही तसंच भक्कम लागलं आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. जे शिक्षक हे ट्रेनिंग देतील त्यांना प्रति तास 1,000 रुपयांपर्यंत मानधन दिलं जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने या तयारीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मग हे क्लासेस चालणार तरी कसे? तर चालकांना महिन्यातील शनिवार आणि रविवारी त्यांच्या वेळेच्या सोयीनुसार कमीत कमी 4 तास या वर्गांना हजेरी लावावी लागेल. शिवाय सध्याच्या काळात तंत्रज्ञानाची मदत तर घेणारच. हिंदीतून मराठी शिकण्यासाठी आणि सोपे शब्द समजून घेण्यासाठी एका खास AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपची मदतही दिली जाणार आहे, ज्यामुळे हे शिकणं अधिक सोपं होईल. पण जिथे एवढे मोठे निर्णय असतात तिथे थोडे वादही असतातच. त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे या अभ्यासक्रमावरील वाद आणि तज्ज्ञांची चर्चा. केवळ सुट्टीच्या दिवशी काही तास देऊन एखादी नवी भाषा खरंच आत्मसात करता येते का? इथूनच एका रंजक तुलनेला सुरुवात होते. एका बाजूला मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने आधीच विकसित केलेला माय मराठी हा 6 पातळ्यांचा एक परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम आहे, आणि दुसऱ्या बाजूला सरकारने आता नव्याने प्रस्तावित केलेला अगदी कमी कालावधीचा क्रॅश कोर्स. जुना अभ्यासक्रम खूप सविस्तर होता, तर नवीन अभ्यासक्रम फक्त मोजक्या वाक्यांपुरता मर्यादित ठेवण्याची योजना आहे. आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ काळजी व्यक्त करत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका विभा सुराणा यांच्यासारख्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे
की हा मोजक्या दिवसांचा क्रॅश कोर्स कदाचित फोल ठरू शकतो. मागे शालेय पातळीवर मराठी सक्तीचं करताना ज्या पद्धतीच्या अडचणी आल्या तशीच काहीशी अवस्था इथेही निर्माण होऊ शकते अशी रास्त भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कारण फक्त काही वाक्य पाठ करून भाषेचं मूळ ज्ञान कसं मिळणार हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. शेवटी वळूया आपल्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, लायसन्स आणि कायदेशीर कारवाई. हा नियम कायदेशीररित्या कसा लागू होत आहे याचीही प्रक्रिया आपण पाहूया. सुरुवातीला राज्य शासनाकडून एक मसुदा अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर 30 दिवसांचा वेळ नागरिकांना आक्षेप आणि सूचना नोंदवण्यासाठी दिला गेला. आता राज्याचा गृह विभाग मोटार वाहन नियमांच्या नियम 4, 78 आणि 85 मध्ये मोठ्या सुधारणा करत आहे. आणि हे एकदा का झालं की मराठी भाषेचे वर्किंग नॉलेज म्हणजेच व्यावहारिक ज्ञान असणे हे परवान्यासाठी कायदेशीररित्या पूर्णपणे अनिवार्य होऊन जाईल. मग आता चालकांना त्यांचं लायसन्स मिळवण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी काय करावं लागेल? स्टेप 1, सर्वात आधी त्यांना हे वीकेंडचे क्लासेस पूर्ण करावे लागतील. स्टेप 2, प्रशिक्षण केंद्रांवर त्यांची तोंडी परीक्षा घेतली जाईल. स्टेप 3, ही परीक्षा पास झाल्यावर सरकारकडून त्यांना एक अधिकृत प्रमाणपत्र मिळेल. आणि मग शेवटी स्टेप 4, त्यानंतरच त्यांना त्यांचा सार्वजनिक वाहन परवाना मिळू शकेल किंवा रिन्यू करता येईल. आता सुरुवातीला मंत्री महोदयांनी थेट परवाने रद्द करण्याचाच कडक इशारा दिला होता. पण साहजिकच यावरून काहीशी नाराजी आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे सध्या तरी लायसन्स तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, ज्यामुळे चालकांना थोडासा दिलासा मिळालाय. मात्र राज्यभरात ठिकठिकाणी चालकांच्या भाषेची पडताळणी मोहीम आधीच जोरात सुरू झाली आहे. वाहनांवर जनजागृतीचे स्टिकर्स लावले जात आहेत. म्हणजे कारवाई तात्पुरती थांबली असली तरी नियम तर पाळावाच लागणार आहे. तर मंडळी, 15 ऑगस्ट 2026 ची ही डेडलाईन आता जसजशी जवळ येईल तसतशी या धोरणाची अंमलबजावणी वेग घेणार आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न नक्की पडतो. या नव्या नियमामुळे महाराष्ट्रातला आपला रोजचा प्रवास खरोखरच अधिक सुखकर आणि मैत्रीपूर्ण होईल का? तुम्हाला काय वाटतं? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात.